नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत पाकातली भज्याची कढी किंवा कढी पकोडा। यासाठी घेतलेले आहे मी साहित्य: बेसन पीठ, कांदा चिरलेला, टोमॅटो, लसूण, मिरची। आता इथे 1 वाटी ताजे दही घेतलेले आहे, त्याला फेटून घेतलेले आहे। दही शक्यतो ताजे असावे। त्यात 1 चमचा बेसन पीठ टाकलेले आहे, ते चांगले हलवून घ्यायचे आहे। आता मिक्सरला हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि मीठ टाकून कोथिंबीर टाकून बारीक करून घ्यायचे आहे। हिरव्या मिरचीचं वाटण मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे। आता भज्यासाठी बॅटर तयार करायचे आहे। इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेले आहे, त्यात हिरव्या मिरचीचं वाटण टाकून 2 बारीक चिरलेले कांदे, भज्याला ज्याप्रमाणे आपण पीठ भिजवतो त्याप्रमाणे बॅटर तयार करून घ्यायचे आहे। एक चमचा हळद टाकायची आहे, कोथिंबीर, कांदा, बेसन पीठ याची छान बॅटर तयार करून घ्यायचे आहे। हिंग। आता भजी तळण्यासाठी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेले आहे। अशा प्रकारे थोडे थोडे पाणी टाकून बॅटर तयार करून घेतले आहे। आता तेल गरम झालेले आहे। आता आपण भजी हाताने किंवा तुम्ही चमच्यानेही सोडू शकता। भजी शक्यतो कमी गॅसवरतीच तळायची, म्हणजे ते आतपर्यंत तळले जातात। आता कढी पकोडाची रेसिपी ह्याच्यासाठी भजी आपल्याला छोटे छोटे तळून घ्यायचे आहे। छोट्या छोट्या भजी तेलामध्ये सोडायच्या आणि त्या तळून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे आपले भजी छान तळलेले आहेत। अशा प्रकारे सर्व भजी मी तळून घेणार आहे। आता त्यातीलच उरलेले थोडेसे घेतलेले आहे, त्यात आता जिरे आणि मोहरीची फोडणी द्यायची। जिरे आणि मोहरी तडतडली की त्यामध्ये 1 हिरवी मिरची आणि लसूण शक्यतो कढीसाठी जास्त वापरावा, लसणामुळे कढीची टेस्ट छान येते। 1 चमचा हिरवी मिरची, एक चमचा हिरव्या मिरचीचं वाटण, हळद, 1 चमचा गरम मसाला हे चांगलं परतून घ्यायचं आहे। इथे मी 1 चमचा धना पावडर टाकलेली आहे, पण तो व्हिडिओ शूट करायचा राहिलेला आहे। 1 चमचा धना पावडर टाकलेली आहे, हिंग। आणि आता त्यात मगाशी बेसन पीठ मिक्स करून ताक टाकायचे आहे आणि त्यामध्ये भजी लगेचच सोडून द्यायची। ज्याप्रमाणे तुम्हाला कढी हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। थोडीशी कोथिंबीर, मीठ चवीप्रमाणे। आता ही कढी जास्त वेळ उकळायची नाही आपल्याला। कढी जास्त उकळली की कढी फाटते। 5 मिनिटं ही कढी 2 ते 3 मिनिटं ही कढी उकळून द्यायची। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आपली कढी पकोडा रेसिपी तयार आहे। ही कढी तुम्ही भात, चपाती, भाजी याच्याबरोबर खाऊ शकता। थँक्स फॉर वॉचिंग।